लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. गणतंत्र दिवस भेट 19वा हप्ता वाटप 26 जानेवारी स्पेशल. लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आता जमा होणार पैसे. खुशखबर, सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. लाडक्या बहिणीला जमा होणार 4500 रुपये. लाडक्या बहिणीला 100% आता 19वा हप्ता वाटप होणारच. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब. नमस्कार, आज तारीख आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. गणतंत्र दिवस भेट आता वाटप होण्यास सुरुवात झालेली आहे. लाडक्या बहिणीसाठी खुशखबर, लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी. तर बघा, ही ऑथेंटिक अपडेट आपण YouTube वरती सर्वात अगोदर देत आहोत. मराठी अनिकेत या YouTube चॅनलवरती लाडकी बहीण योजना सर्वात मोठी ऑथेंटिक जबरदस्त अशी अपडेट आलेली आहे. 19वा हप्ता आजपासून वाटप होणार आहे. जानेवारी महिन्याचे 1500 रुपये, नोव्हेंबर 1500, डिसेंबर 1500, थेट 4500 रुपयाची रोख रक्कम लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता जमा होणार आहे. ज्या महिलांना नोव्हेंबर डिसेंबर हप्ता मिळाला नव्हता, ज्या महिलांची KYC चुकली होती, अशा महिलांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आलेली आहे. आता तुमची KYC स्वतः अंगणवाडी सेविका करणार आहेत. तसे आदेश देण्यात आलेले आहे. व्हिडिओमध्ये त्या संदर्भात आपण पुढे अपडेट पाहणार आहोत. त्या अगोदर 19वा हप्ता जानेवारीचे 1500 रुपये आता वाटप होत आहेत. ज्यांना 18वा आणि 17वा हप्ता मिळाला आहे अशा महिलांना. सोबत पैठणी साडी, 2 पैठणी साड्या वाटप होणार आहेत. 19वा हप्ता वाटप होणार आहे. 2 पैठणी साड्या आपल्या मराठी अनिकेत या YouTube चॅनलच्या माध्यमातून वाटप केल्या जाणार आहेत. तुम्ही सुद्धा जिंकू शकता पैठणी साडी. तर बघा, पैठणी साडी जिंकण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ते आता आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. ठीक आहे. तर बघा, लाडकी बहीण योजना आत्ताच्या क्षणाची आली आहे सर्वात मोठी अपडेट. 26 जानेवारी निमित्त आता वाटप होणार हप्ता. गणतंत्र दिवस आहे 26 जानेवारीला आपल्या भारत देशाचा. सर्व लाडक्या बहिणींना, आपल्या चॅनलवरील सर्व व्ह्यूअर्स, सर्व सबस्क्रायबर सर्वांना या गणतंत्र दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. तर बघा, 26 जानेवारीचा जवळ आलेले आहे आणि जानेवारीचा हप्ता वाटप करणे अजून बाकी आहे. त्यामुळे आता जानेवारीचे पैसे आता वाटप होणार आहेत. लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पुन्हा एकदा पैसे जमा झाल्याचा मेसेज आता येणार आहे. 26 जानेवारी पूर्वी आता 19वा हप्ता जमा होणार आहे. लाडक्या बहिणीला अखेर प्रतीक्षा आता संपणार आहे. आता लवकरच ऑफिशियल अपडेट येणार आहे. तसेच आपल्या मराठी अनिकेत या YouTube चॅनल तर्फे 2 पैठणी साड्या वाटप केल्या जाणार आहेत. 200K सबस्क्रायबर पूर्ण झाल्यानंतर. आता या साड्या कधी मिळणार, कशा मिळणार, कोणाला मिळणार, या संदर्भात व्हिडिओमध्ये पुढे अपडेट पाहणार आहोत. फक्त जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या मराठी अनिकेत या YouTube चॅनलला सबस्क्राईबचं बटन दाबलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब बटन प्रेस करा. चला तर लाडक्या बहिणींनो, आता आपण पुढची अपडेट पाहूया. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेली आहे लाडक्या बहिणींना मोठी खुशखबर. लाडक्या बहिणींना दिलासादायक बातमी आलेली आहे. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आलेली आहे. तर खुशखबर काय आहे ते आता आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत. तर बघा, लाडक्या बहिणींनो, तुम्हाला KYC करण्यासाठी जी मुदत दिली होती ती होती 31 डिसेंबर 2025 पर्यंत. KYC केलेल्या महिलांच्या माहितीत काही चुका झाल्या असल्यास आता अंगणवाडी सेविकांमार्फत त्यांची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. लाडकी बहीण या योजनेचा लाभ अखंडितपणे मिळवण्यासाठी त्वरित जवळच्या अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधा. आता तुमची पुन्हा एकदा KYC केली जाणार आहे आणि ज्यांचे पैसे मिळणे बंद झाले होते अशा सर्व पात्र लाडक्या बहिणींचे पैसे मिळणे पुन्हा एकदा सुरू केलं जाणार आहे. अशी ही जबरदस्त अपडेट आहे. आता बघा, लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आलेली आहे महत्त्वाची सूचना. लाडकी बहीण योजना जबरदस्त ऑथेंटिक अपडेट. KYC संदर्भात मुदत. तर बघा, लाडकी बहीण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व पात्र लाभार्थ्यांना 31 डिसेंबर 2025 पर्यंत KYC करण्याची मुदत देण्यात आली होती. ठीक आहे. आता बघा, त्रुटीची नोंद. काही कारणास्तव KYC करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे. प्रत्यक्ष पडताळणी. क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे. त्यामुळे बघा, तुम्हाला आता लाडक्या बहिणींनो पुन्हा एकदा KYC करावी लागणार आहे, ज्यांना पैसे मिळत नाहीयेत किंवा ज्यांची KYC चुकलेली आहे. आता अंगणवाडी सेविका घरी येऊन तुमची पडताळणी करणार आहेत आणि त्यानंतर तुमचे जे पैसे मिळणे बंद झाले होते ते तुम्हाला पुन्हा एकदा पैसे सुरू होतील आणि पुन्हा एकदा लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये
पैसे जमा होण्यास सुरुवात होईल. आता ई-के-वाय-सी करताना कुठे चुकलं होतं, तर काही महिलांनी बघा असे काही तुम्हाला प्रश्न विचारले होते ई-के-वाय-सी करताना, तर या ठिकाणी चुकीची उत्तरं दिली होती. त्याच्यामुळे त्यांची ई-के-वाय-सी चुकली होती. आता बघा लाडकी बहीण योजना, महिला व बालविकास विभाग, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आले आहे महिलांसाठी महत्त्वपूर्ण ऑथेंटिक अपडेट. तर बघा ज्या महिलांची ई-के-वाय-सी चुकली आहे किंवा ज्या महिलांचे हप्ते मिळणे बंद झाले आहे त्यांची आता पडताळणी होणार आहे. त्यामुळे बघा तुमचे पुन्हा एकदा पैसे सुरू होणार आहेत ज्यांचे बंद झाले होते. अंगणवाडी सेविकांकडून ही पडताळणी होणार आहे. फिजिकल व्हेरिफिकेशन आता डायरेक्टली होणार आहे. आता बघा लाडक्या बहिणींना पैसे मिळणारच, 100% पैसे मिळणारच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे. ज्या लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी करून सुद्धा नोव्हेंबर व डिसेंबरचे पैसे आले नाहीत त्या लाडक्या बहिणींना जवळच्या अंगणवाडी सेविकांना भेटून ऑफलाईन पद्धतीने करावी लागणार आहे ई-के-वाय-सी. मुख्यमंत्री देवाभाऊंनी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना दिले आहेत हे आदेश. त्यामुळे बघा लाडक्या बहिणींनो आता तुम्हाला पुन्हा एकदा पैसे मिळणे सुरू होणार आहे. एकदा तुमचं ई-के-वाय-सीचे व्हेरिफिकेशन झालं की तुमचा लाभ कोणीही थांबवू शकत नाही, तुम्हाला पैसे मिळणारच. भरपूर महिलांनी टेन्शनमध्ये होत्या की आम्हाला अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झालेला नाहीये, स्टेटस अप्रूव्ड आहे, ई-के-वाय-सी झाली आहे, तरी सुद्धा पैसे का आले नाहीत, असा भरपूर लाडक्या बहिणींचा प्रश्न होता. तर या प्रश्नाचं उत्तर आता आलेलं आहे. तर बघा पैसे न येण्याची 3 मोठी कारणे आहेत आणि मुख्य कारणे आहेत. तर 3 मुख्य कारणे कोणती, तर पहिलं कारण आहे तुमचे आधार बँकेला लिंक आहे का, आहे पण NPCIला मॅप नाही. दुसरे कारण तुम्ही स्टेटस चेक करताना DBT स्टेटस इनॅक्टिव्ह किंवा पेंडिंग दाखवत आहे, पेंडिंग लास्टने. ठीक आहे. तिसरं कारण आधार कार्ड आणि बँक पासबुकवरील नावात स्पेलिंग मिस्टेक आहे. अशा काही भरपूर कारणं आहेत त्याच्यामुळे तुम्हाला पैसे भेटत नाहीयेत. ठीक आहे. आता बघा या संदर्भात तक्रार महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्यापर्यंत हा मुद्दा पोहोचलेला आहे. त्यांनी महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यांनी सांगितलेलं आहे की ई-के-वाय-सी आता मध्ये भरपूर महिलांची ई-के-वाय-सी चुकलेली आहे. तर आता त्या संदर्भात काय करायचं आहे, तर त्यांनी सांगितलं ई-के-वाय-सी करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे. म्हणून योजनेच्या निकषानुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी म्हणजेच फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहे, अशी माहिती आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेलं आहे. आता बघा लाडकी बहीण योजना सर्वात मोठी ऑथेंटिक अपडेट. आता 26 जानेवारी निमित्त वाटप होणार 19वा हप्ता. गणतंत्र दिवस निमित्त आता आजच पैसे मिळणार. 26 जानेवारी स्पेशल 45 रुपये लाडक्या बहिणीला जमा होणार. नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीचे पैसे आता वाटप होणार. आता बघा ज्यांना पैसे आले नाही तुम्ही तुमच्या एकदा बँक अकाउंट री-के-वाय-सीला आले आहे का हे पण चेक करून घ्या. म्हणजे बँक अकाउंटची पुन्हा एकदा के-वाय-सी तुम्हाला करायची आहे जर री-के-वाय-सीला आले असेल तर. आणि अशाच ऑथेंटिक जबरदस्त अशा लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या मराठी एनिकेट या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण की आता आपल्या चॅनलवरती ज्या दिवशी 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील त्या दिवशी आपल्या चॅनलच्या माध्यमातून 2 पैठणी साड्या वाटप केल्या जाणार आहेत. तुम्ही सुद्धा जिंकू शकता पैठणी साडी. पैठणी साडी जिंकण्यासाठी काय करायचं आहे हे आता व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीचा बोनस मिळणार आहे 45 रुपये, हे अगोदरच सांगितलं होतं. यापैकी नोव्हेंबरचे 1500 जमा झाले, डिसेंबर 1500 जमा झाले, म्हणजे तुम्हाला 45 रुपयांपैकी 3000 रुपये जमा झालेले आहेत आणि बाकीचे शिल्लक आहेत 1500 रुपये. हे सुद्धा आता 26 जानेवारी निमित्त ताबडतोब वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. अखेर आता लाडक्या बहिणीची प्रतीक्षा संपणार आहे. 100% आता पैसे सोडणारच. जानेवारीचा हप्ता लाडक्या बहिणीला मिळणारच. सर्वात अगोदर पैसे पोस्ट बँक आणि SBI बँकेमध्ये जमा होतील. त्यानंतर इतर सर्व बँकेमध्ये टप्प्याटप्प्याने पैसे तुम्हाला मिळणार आहेत. जानेवारीचा हप्ता सर्व पात्र लाडक्या बहिणींना आता जमा होणार आहे. तसेच आपल्या मराठी निकेत या यूट्यूब चॅनलतर्फे आता 200K सबस्क्रायबर स्पेशल गिव्हअवे आता असणार आहे. 2 पैठणी साड्या वाटप होतील ज्या दिवशी आपलं हे टार्गेट हिट होईल. त्यामुळे सर्वांनी सबस्क्राईब बटन दाबा. 200K सबस्क्रायबर झाले की 2 पैठणी साड्याचं गिफ्ट दिले जाईल. अतिशय चांगल्या व दर्जेदार क्वालिटीची या पैठणी साड्या असणार आहेत. तुम्ही सुद्धा जिंकू शकता पैठणी साडी. पैठणी साडी जिंकण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे. त्यानंतर आम्ही रँडम कमेंट पिक करणार आणि जे पण लकी विनर ठरतील त्यांना ज्या दिवशी 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील त्याच दिवशी वितरण सोहळा असणार आहे. 100% तुमच्या ॲड्रेसवरती पोस्टाच्या माध्यमातून पैठणी साडी पाठवली जाईल.
जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या मराठी निकेत या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नेक्स्ट टार्गेट असणार आहे 1 मिलियन सबस्क्रायबर गोल्ड प्ले बटन आणि त्यानंतरचं टार्गेट असणार आहे 10 मिलियन सबस्क्रायबर डायमंड प्ले बटन. हे सर्व टार्गेट्स आपल्याला अचीव करायचे आहेत, त्यामुळे तुमच्या सर्वांचा सपोर्ट खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. त्यामुळे सर्वांनी सबस्क्राईब बटन नक्की दाबा. आता बघा लाडकी बहिणींचे पैसे वाटप होणार आहेत. आता या ठिकाणी बघा पैसे वाटप बँकेची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे. सर्व पात्र महिलांना आता जानेवारीचा हप्ता जमा होणारच आहे. सर्व महाराष्ट्र राज्यातील 36च्या 36 जिल्ह्यामध्ये आता हे पैसे वाटप होणार आहेत. तर बघा 19वा हप्ता लाडक्या बहिणींना कधी मिळणार, आता तुम्हाला डेट सांगतो आणि टायमिंग पण सांगतो. तर बघा 26 जानेवारीच्या अगोदर लाडक्या बहिणींना हे पैसे जमा होतील.